Hello friends, welcome to 9th Standard Science Biology class. In previous class, we discussed about थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. बरोबर, थॅलोफायटामध्ये आपण अल्गी आणि फंजायचा अभ्यास केलेला आहे, तर ब्रायोफायटामध्ये आपण व्हेरियस टाईप्स ऑफ एक्झाम्पल बघितलेले आहे. नाव वी स्टडीज किंगडम थर्ड, दॅट इज टेरिडोफायटा. टेरिडोफायटा, नॉट पटेरिडोफायटा. ओके, ही इज सायलन्स. बघा, यू मे हॅव सीन फर्न्स अमंग द ऑर्नामेंटल प्लांट्स इन गार्डन्स. बरोबर, तर तुम्ही गार्डनमध्ये विविध प्रकारच्या रंगबिरंगी सुशोभित वनस्पती बघितल्या असतील. एका कुंडीमध्ये असतात, त्या पानासारखा त्यांचा आकार असतो, जस्ट लाईक धिस. तर ते अशा असतात बघा. तर यांना म्हटलं जातं फर्न्स. टेक अ लीफ ऑफ द फुली ग्रोन फर्न अँड ऑब्झर्व इट केअरफुली. तर त्याचा आपल्याला एक लीफ घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. हे फर्न्स असतील. ओके, नाऊ डिव्हिजन थर्ड, टेरिडोफायटा. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप्स हॅव वेल डेव्हलप रूट, स्टेम्स अँड लीव्स अँड सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड्स अँड वॉटर. आता या ग्रुप जो टेरिडोफायटा आहे, यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट, स्टेम अँड लीव्ज असतील अँड सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. तर पाणी आणि अन्न ग्रहण करण्यासाठी त्यांच्यामध्ये टिश्यूचं फॉर्मेशन झालेलं आहे. तर आपण प्रिव्हियस क्लासमध्ये अल्गी, फंजा अँड ब्रायोफाईट बघितलं. त्यामध्ये ट्रू रूट, ट्रू स्टेम, ट्रू लीव्ज हे टोटली ॲबसेंट्स होते. बरोबर, ॲबसेंट असल्याकारणाने आपण त्याला थॅलॉइड्स म्हटलं. बरोबर, तसं ब्रायोफाईटमध्ये सुद्धा हे ट्रू रूट्स, ट्रू स्टेम्स अँड रूट्स, लीव्ज हे ॲबसेंट होतं. पण टेरिडोफायटामध्ये त्या वनस्पतींचं डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं रूट, स्टेम्स अँड लीव्ज हे फॉर्म केलेलं आहे अँड सेपरेट कंडक्टिंग टिश्यू दॅट्स ॲब्झॉर्ब फूड्स अँड वॉटर. बट दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स अँड फ्रूट्स. तरीसुद्धा हे फुलं आणि फळं देत नाही. ते टेरिडोफाईट ज्या वनस्पती असतील, ह्या फुलं आणि फळं देत नाही. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्मेशन. ते रिप्रोडक्शन कसं करतील, तर स्पोर फॉर्मेशनने करतील ते. बरोबर, प्रजनन ते स्पोर फॉर्मिंग करतील अमंग द बॅक ऑफ द पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लीव्ज. तर हे स्पोर्स तयार कुठं होतील, बघा, हा लीव्जचा पोर्शन आहे, लिफलेट्स. बरोबर, जर याच्या बॅक साईडला जर का बघितलं तर आपल्याला असं स्ट्रक्चर दिसेल बघा. हे ग्रे कलरचे आपल्याला हे स्पोर दिसतील. त्याच्या लीव्जच्या बॅक साईडला हे स्पोर्स प्रेझेंट असतील. जेव्हा हे स्पोर्स मॅच्युअर होतील, ते कॅपेबल फॉर रिप्रोडक्शन, ते रिप्रोडक्शनसाठी, प्रजननासाठी तयार होतील, तेव्हा यामधून ते स्पोर आउटसाईड डंप केले जातील. आउटसाईड डंप केल्यानंतर व्हेन द कंडिशन आर फेवरेबल दे आर जर्मिनेट. जेव्हा कंडिशन त्यांच्या जगण्यासाठी फेवरेबल असेल, तेव्हा ते त्यांचे नवीन फर्न्स बॉडी जी असेल ते तयार करतील. बरोबर, फॉर स्पोर फॉर्मेशन. दे डू नॉट रिप्रोड्यूस बाय सेक्स्युअली. ते सेक्स्युअली रिप्रोडक्शन करणार नाही. एक्झाम्पल आर फर्न्स लाईक नेफ्रोलेप्सिस, मार्सिलिया, टेरिस, ॲडेंटम, इक्विसिटम, सिलाजिनेला अँड लायकोपोडियम. तर टेरिडोफायटामध्ये नेफ्रोलेप्सिस, मार्शिलिया, टेरिस, ॲडेंटम, इक्विसिटम, सिलाजिनेला अँड लायकोपोडियम हे एक्झाम्पल्स आहे. तर आपण ब्रायोफायटामध्ये बघितलं रिशिया, अँथोसिरॉस अँड मार्शिलिया. तिथं आहे मर्केन्शिया. ब्रायोफाईट्समध्ये मर्केन्शिया आहे, तर इथं मार्सिलिया आहे. बरोबर, कन्फ्युजन करायचं नाही. तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं, गिव्ह द नेम्स ऑफ टेरिडोफाईट्स. बरोबर, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफाईट्स प्लांट्स. तर तुम्हाला ह्या साऱ्या वनस्पतींचे नावं तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, बघा, दिस प्लांट रिप्रोड्यूस असेक्स्युअली बाय स्पोर फॉर्मेशन. आता ज्यामध्ये काही वनस्पती असतील त्या रिप्रोड्यूस केल्या जातील असेक्स्युअली, म्हणजे त्याच्यामध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन ॲबसेंट असेल, असेक्स्युअल रिप्रोडक्शन असेल. बरोबर, आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन बघितलं. अँड सेक्स्युअली बाय झायगोट फॉर्मेशन.
दे हॅव अ डेव्हलप कंडक्टिंग सिस्टम. त्याच्यानंतर सेक्शुअली जर का त्यांना रिप्रोडक्शन करायचं असेल तर ते मेल प्लांट्स फिमेल प्लांट्स एकत्रित येतील आणि एकत्रित आल्यानंतर ते झायगोट्स बनवतील. झायगोट बनवल्यानंतर त्या झायगोट्सपासून एम्ब्रिओ त्याचं डेव्हलपमेंट केलं जाईल आणि नवीन प्लांट बॉडी ही तयार केली जाईल. ओके. अँड दे हॅव वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम. आणि त्या वनस्पतीमध्ये कंडक्टिंग टिश्यू दॅट इज कंडक्शन फॉर फूड अँड वॉटर यासाठी टिश्यू ह्या वेल डेव्हलपमेंट असेल. आता बघा तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर सांगितलं आहे. हे तुम्ही मला सांगायचं आणि मला पर्सनली मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबरवरती. व्हॉट इज द सिमिलरिटी बिटवीन प्लांट्स ऑफ ग्रुप थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. तर तुम्हाला असे 3 ग्रुप करायचे आहे बरोबर. एकामध्ये थॅलोफायटा लिहायचा आहे, एकामध्ये ब्रायोफायटा आणि एकामध्ये टेरिडोफायटा लिहायचा आहे. अँड इन रिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर. आणि त्यामध्ये डिफरन्स हा लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल थॅलोफायटामध्ये इथं येईल दे डू नॉट हॅव ट्रू रूट स्टेम्स अँड लीव्स. ब्रायोफायटामध्ये अगेन दे डू नॉट हॅव ट्रू रूट स्टेम्स अँड लीव्स. पण टेरिडोफायटामध्ये ते प्रेझेंट असतील बरोबर. त्यानंतर त्यांचा कलर, त्यांच्या बॉडीचा टाईप्स, त्यांचे रूटचे टाईप्स बरोबर. त्याच्यानंतर त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं हेच असे तुम्हाला या चार्टमध्ये काढायचं आहे बरोबर. ऑल दिस प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. तर यामध्ये सर्व वनस्पती ज्या असतील प्लांट्स असतील ते स्पोर फॉर्मेशन करतील. दे आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स ॲज दिअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅन नॉट बी सेम. म्हणून त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हटलं जातं. आणि त्याचा रिप्रोडक्टिव्ह जो ऑर्गन असेल तो आपल्याला इझिली दिसत नाही. इज हिडन पार्ट ऑफ दिस प्लांट्स. क्रिप्टोप्स मीन्स हिडन अँड गॅम्स इन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे फेनेरोगॅम्स. तर आपण ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्या प्लांटी किंगडम असेल त्यामध्ये आपण 2 ग्रुप केलेले होते. एक युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर बरोबर. त्यामध्ये आपण बघितलं त्या एक ग्रुपमध्ये असेल अल्गी, पंजा, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, क्रिप्टोगॅम्स ऑन द बेसिस ऑफ दे बियर सीड ऑर नॉट, विथिन द सीड्स आर एन्क्लोज विथ फ्रूट ऑर नॉट. वाईल अदर ग्रुपमध्ये बघितलं आपण फेनेरोगॅम. ते आपण कशाच्या बेसिसवरती क्लासिफाईड केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स बरोबर. त्यांच्या दलांच्या संख्या किती होत्या त्याच्या बेसिसवरती आपण फेनेरोगॅम क्लासिफाईड केलेलं आहे बरोबर. स्टार्टिंग विथ फेनेरोगॅम्स. बघा फेनेरोगॅम्स म्हणायचं कशाला. प्लांट विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन. प्लांट हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फेनेरोगॅम्स. तर फेनेरोगॅम्स कोणाला म्हणायचं की त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन करण्यासाठी स्पेशल स्ट्रक्चर असेल आणि रिप्रोडक्शन झाल्यानंतर ते बी तयार करतील, सीड तयार करतील, त्यांनाच फेनेरोगॅम्स म्हणायचं. इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म विथ कंटेन द एम्ब्रिओ अँड स्टोर फूड. आता रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्यामध्ये सीड तयार होईल आणि त्या सीडमध्ये एम्ब्रिओ आणि स्टोर फूड असेल. तर एम्ब्रिओ म्हणजे वनस्पतीचा गर्भ बरोबर. जसा ह्युमनमध्ये गर्भ असतो तर त्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असते तेव्हा त्याला त्याची आई ही अन्न पाणी हे प्रोव्हाइड करत असते, त्याचं नरिशमेंट आई करते. तसंच ते प्लांट्स असतील त्या सीड तयार करतील. त्या सीडमध्ये अन्न ऑलरेडी स्टोअर केलेलं असेल. जेव्हा ते सीड जर्मिनेट होईल बघा, ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ दिस सीड द स्टोअर फूड मटेरियल इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. जेव्हा ते जर्मिनेशन केलं जाईल सीड तेव्हा त्याच्या पहिल्या ज्या सुरुवातीचा तो पिरियड असेल जर्मिनेशनचा, ग्रोविंग पिरियड असेल, तेव्हा त्याला ते अन्न हे पुरवलं जाईल. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एन्क्लोज इन फ्रूट ऑर नॉट, फेनेरोगॅम्स आर क्लासिफाईड इंटू जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. बघा फेनेरोगॅमचे पुन्हा 2 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ दिस सीड्स आर एन्क्लोज इन फ्रूट ऑर नॉट. ते बीज जे असेल सीड असेल या फ्रूटच्या आत आहे किंवा नाही आहे त्याच्या बेसिसवरती फेनेरोगॅम्स आर क्लासिफाईड इंटू
two groups, that is first is gymnosperm and second one is angiosperm. तर बघा आपण सुरुवात करूया डिव्हिजन 1 जिम्नोस्पर्म. आता तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट्स लाईक सायकस, क्रिसमस ट्री, हेबिस्कस, लिली etc. and compare them. Note the similarity and differences among them. Which differences do you notice between gymnosperm and angiosperm? बघा तुम्हाला पुन्हा गार्डन्स प्लांट्समध्ये त्या सायकस प्लांट्स असतील. ह्या सायकस प्लांट्स आहे बघा. सायकस प्लांट असं दिसतं. त्यानंतर क्रिसमस ट्री सर्वांना माहीत असेल. ते हिमवृष्टी तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये बघितलं असेल. ते बर्फाच्छादित प्रदेशमध्ये आढळतं ती. त्याच्यानंतर हिबिस्कस अँड लिली यांच्यात तुम्हाला सिमिलॅरिटीज बघायचे आहे आणि नोटीस करायचं आहे. आणि त्यामध्ये डिफरन्स काय आहे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये. बघा जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी. आता जिम्नोस्पर्म ज्या वनस्पती असतील त्या मोस्टली एव्हरग्रीन म्हणजे ते 12 महिने ह्या हिरव्या राहतील. आपण जर का बघितलं आपल्याकडे ज्या वनस्पती आहे त्या उन्हाळा लागला की त्यांचे पानं गळून जातात. हिरवा कलर तर त्यांना असतो पण उन्हाळा लागला की त्यांचे पानं गळून जातात. त्या एव्हरग्रीन आहेत पण त्या काही ठराविक पिरियडसाठी ते त्यांचे लिव्ज आर फॉल डाऊन. पण जिम्नोस्पर्ममध्ये 12 महिन्यांमध्ये त्यांचे लिव्ज कधीच गळत नाही म्हणून त्यांना एव्हरग्रीन प्लांट म्हटलं जातं. त्याच्यानंतर पेरेनियल म्हणजे दोज प्लांट्स आर लिव्ज मोर दॅन 1 to 2 years आर कॉल्ड ॲज पेरेनियल. जर त्या प्लांटची ग्रोथ आणि त्यांची लाईफ सायकल ही 1 आणि 2 वर्षापेक्षा जर का जास्त असली तर त्यांना पेरेनियल म्हणतात. म्हणजे ते वर्षानुवर्ष चालतात. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अमंग हंड्रेड्स ऑफ इयर्स. देअर स्टेम्स आर विथआउट ब्रांचेस. त्यांच्या स्टेम्समध्ये कुठेही तुम्हाला ब्रँचिंग दिसणार नाही. बघा हे एक सिंगल स्टेम्स आहे. त्यामध्ये तुम्हाला असे कसेही फाटे फुटलेले दिसणार नाही जसे आपल्याला निंबाच्या झाडावरती फाटे दिसतात. द लिव्ज फॉर्म अ क्राऊन. तर ते लिव्ज असतील ते एक क्राऊन तयार करतील. क्राऊन कसा करतील हे बघा. हे दांडी आहे, हे त्याचं खोड आहे आणि ते टोटल लिव्ज असतील हे एक त्याच्यावरती क्राऊन तयार करतील. क्राऊन म्हणजे त्याचं ताज म्हटलं जातं. आपण त्या ताज म्हटलं जातं, त्याला आपण मुकुट म्हणतात. तर या खोडावरती एक मुकुट सारखं ते एक स्ट्रक्चर फॉर्म करतील म्हणून लिव्ज आर फॉर्म अ क्राऊन. These plants bear male and female flower on different sporophyls of the same plants. आता जर का तुम्ही बघितलं तर याच्यावरती त्या लिव्सवरती जर का तुम्ही बघितलं तर मेल अँड फिमेल जे ऑर्गन्स आहे फ्लावर्स आहेत ते वेगवेगळ्या फांद्यांवर तयार होतात. सपोज या साईडला एक फांदी आहे बघा. तर या फांदीवरती मेल ऑर्गन तयार होईल. त्याच्यावरती अल्टरनेट फांदी असेल त्या फांदीवरती फिमेल फ्लावर तयार होतील. बरोबर. स्पोरोफिल्स म्हणजे ते स्पोर्स असतील आणि फिलस म्हणजे लिव्ज ऑफ सेम प्लांट. एकाच वनस्पतीवर एकाच प्लांट्सवर 2 डिफरंट ब्रांचेसवरती मेल अँड फिमेल फ्लावर हे तयार होत असतात. हा डिफरन्स आहे जिम्नोस्पर्ममध्ये. सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कवरिंग. तर या जिम्नोस्पर्म प्लांट्समध्ये जे सीड असेल त्या सीडला कसल्याही प्रकारचं कवरिंग नसेल. दॅट इज these plants do not form fruits and therefore called gymnosperm. त्या सीडला कवरिंग नसेल म्हणून कवरिंग नसल्यामुळे त्याला फ्रूट तयार होणार नाही म्हणून त्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणतात. म्हणजे जिम्नोस्पर्मचा आणि अँजिओस्पर्मचा तुम्हाला फरक कळलाच असेल. जिम्नोस्पर्ममध्ये फ्रूट तयार होत नाही वाईल अँजिओस्पर्म्स आर फ्रूट बिअरिंग प्लांट्स. बघा जिम्नोस मीन्स
नेक स्पर्म म्हणजे सीड, नेकेड सीड त्यालाच म्हटलं जाते. एक्झाम्पल बघा, सायकस, पिशिया, क्रिसमस ट्री, थुजा, मोरपंखी त्याला म्हटलं जाते, पायनस त्यालाच म्हटलं जाते देवदार. ह्या वनस्पती आहेत. एक्झाम्पल्स आहे जिम्नोस्पर्म प्लांटचे एक्झाम्पल सायकस, पिशिया, क्रिसमस ट्री, थुजा, मोरपंखी अँड पायनस देवदार हे एक्झाम्पल आहे जिम्नोस्पर्मचे. तर जिम्नोस्पर्ममध्ये आपण बघितलं, शॉर्टमध्ये सांगतो की त्यांना कसल्या प्रकारची ब्रांचिंग नसेल, ते स्टेम असेल ते स्ट्रेट मॅनरमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. अँड ते लिव्स फॉर्म अ क्राउन्स ऑन स्टेम, तर स्टेमवरती ते लिव्सचा एक मुकुट तयार केलेलं जाईल. अँड स्टेम इज उडी म्हणजे ते स्टेम एकदम मजबूत असेल, त्या मजबूतपासून आपण आपल्या घरामध्ये फर्निचर करतात. हे लॉंग लास्टिंग असते, बरोबर. आणि मेन इम्पॉर्टंट डिफरन्स आहे की मेल अँड फिमेल स्पोरोफिल्स आर प्रेझेंट ऑन डिफरंट ब्रांचेस ऑन सेम प्लांट्स. इम्पॉर्टंट आहे, एकाच झाडावरती दोन वेगवेगळ्या ब्रांचेसवरती मेल आणि फिमेल फ्लावर्स हे तयार होत असतात. आणि सीड्स हॅव विथाऊट कवरिंग, दॅट इज दे डू नॉट फॉर्म अ फ्रूट, हेन्स इट इज कॉल्ड ॲज जिम्नोस्पर्म. हे आपण बघितलं. नेक्स्ट क्लासला आपण बघूया जिम्नोस्पर्म. थँक्यू व्हेरी मच.